Today we are learning another example which is very useful for Navodaya scholarship, which is based on multiplication. आज जे उदाहरण आपण पाहणार आहोत ते कशाच्या बेसवर आहे? मल्टिप्लिकेशनचे. म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे मराठी गुणाकार. व्हेरी गुड. नेक्स्ट प्लीज रीड दिस एक्झाम्पल. सुभाषकडे 50 रुपयाच्या 678 नोटा आहे. शीतलकडे 20 रुपयाच्या 805 नोटा आहे. दोघां मिळून एकूण किती रुपये आहेत? ओके, सिट डाऊन. सुभाषकडे 50 रुपयाच्या किती रुपयाच्या? 50 रुपयाच्या 678 नोटा आहे. म्हणजे पहिला व्यक्ती कोण आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये? सुभाष. कोण आहे? सुभाष. सुभाष. श्लोक कम हियर. हा कोण आहे? सुभाष. असं समजा हा सुभाष आहे. सुभाष जवळ किती रुपयाच्या नोटा आहेत? 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? 678. तर मग सुभाष जवळ एकूण किती नोटा आहे कसं काढायला लागल? काय करायला लागल? गुणाकार. व्हेरी गुड. काय करायला लागल? गुणाकार. कशा कशाचा गुणाकार? 650. व्हेरी गुड. सिट डाऊन. 678 गुणिला किती? 50. व्हेरी गुड. 678 गुणिले किती करू? 5. आणि मग काय देऊन देऊ आपण त्याच्यावर? एक 0. 5 चा टेबल कुठपर्यंत? 8 पर्यंत. किती येते? 40. इथं किती लिहू? 0. व्हेरी गुड. आता 5 चा टेबल 7. किती येते? 35. 35 मध्ये किती मिळवायचे? किती येते? 39. इथं किती लिहायचे? 9. आता 5 चा टेबल किती येते? 5 चा टेबल 6 पर्यंत 30. आणि 30 मध्ये किती मिळवायचे? किती येते? 33. पूर्ण कुठे लिहून टाकायचे? इथं. का लिहायचे पूर्ण इथं? कारण इकडे आता काही नाही. आणि याच्यावर एक काय द्यायचा? 0. कुठला 0 आहे तो? 50 वरचा. कुठला? हा 0 इथं देऊन द्यायचा. आणि हे आन्सर कुठे लिहायचं? इथं. किती आलाय आन्सर? वाचा. 33,900. मराठी 30,900. व्हेरी गुड. याच पद्धतीने आपल्याला कोणाच्या नोटा काढायच्या आहे? शीतल. व्हेरी गुड. कोणाच्या? शीतल. माही कम हियर. समजा ही कोण आहे? शीतल. हिच्या जवळ किती नोट आहेत? 805. किती रुपयाची नोट आहे? 20 रुपयाच्या 805 नोट आहे. तर मग शीतल जवळ एकूण किती नोटा काढायसाठी काय करायला लागल? जसं सुभाषच्या नोटा काढल्या तशाच आपल्याला कोणाच्या नोटा काढायला लागल? शीतलच्या. मग कोणाकोणाचा गुणाकार करायला लागल? सांगा. 805 गुणिला 20. सिट डाऊन. पुन्हा हाच गुणाकार. 805 गुणिला किती? 2. हा 0 आपण नंतर देऊ. 5 चा टेबल कुठपर्यंत? 2 चा टेबल कुठपर्यंत? 5 पर्यंत. किती येते? इथं किती लिहायचे? 0. 2 चा टेबल कुठपर्यंत? किती येते? 0 आणि 1. आता 2 चा टेबल कुठपर्यंत? 8 पर्यंत. किती येते? आणि याच्यावर किती देऊन द्यायचं? हा 0 इथं देऊन द्यायचं. किती आलं आन्सर? इंग्लिश मध्ये 16,100. मराठी मध्ये 16,100. सुभाषकडे 33,900. 33,900 सुभाषकडे. शीतलकडे किती?
16,100. आता आपल्याला विचारलाय दोघांजवळ मिळून किती नोटा. त्या दोघांची काय करावं लागत, काय करावं लागत, काय करावं लागत, बेरीज. व्हेरी गुड. कारण आपल्याला काय विचारलं शेवटी, दोघांजवळच्या मिळून नोटा किती. 0 शी सांगा, 9 आणि 1 10 शी हातचाला 3 आणि 1 4 4 आणि 6 10 10 शी 0 हातचाला 1 3 आणि 1 4 4 आणि 1 5. किती आला आन्सर, 50,000. मराठीमध्ये 50,000. हे आन्सर कोणत्या नंबरचं आहे, 2 नंबरचं. कोणत्या नंबरचं, म्हणून 2 ला काय करून घ्यायचं, ब्लॅक. पुन्हा एकदा सांगतो, आपण आज जे उदाहरण पाहिलंय हे गुणाकारावर अवलंबून गणित होतं. कशावर होतं, मल्टिप्लिकेशन. कशावर, गुणाकारावर. सुभाषकडे 50 रुपयाच्या 678 नोटा होत्या. त्या दोघां एकूण नोटा सुभाष जवळच्या काळासाठी दोघांचा काय करावा लागला, गुणाकार. सेम शीतलकडे 20 रुपयाच्या 805 नोटा आहेत. दोघांच्या काय करावा लागला, गुणाकार. आणि नंतर विचारलं त्यांनी दोघां मिळून एकूण नोटा किती, तर दोघांची काय करायला लागली आपल्याला, प्लस, बेरीज. बरोबर. आणि आपलं आन्सर किती आलं, 15,000. जे की किती नंबरवर आहे, 2 नंबरवर. आणि म्हणून 2 नंबरला आपण काय केलं,